स्वामी समर्थ. माझ्या बाळा, स्वामींसाठी काही मिनिटं दे. आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडणार आहे, जे तुला हा संदेश ऐकल्यानंतर तुझं मन बदलण्यास प्रवृत्त करेल. आणि आज स्वामी तुझ्यासाठी हा खास संदेश घेऊन आले आहेत. आणि हा संदेश लक्षपूर्वक ऐक, ज्यामुळं तुला काही गोष्टी कळून जातील आणि जे तुला आयुष्यामध्ये करायचं आहे किंवा जे काही करायचं नाही ते तुला कळून जाईल. बाळा, नेहमी लक्षात घे, जोपर्यंत प्रत्येक दिवशी काम करत असताना तू अवघड गोष्टी आधी करणार नाहीस, तोपर्यंत तुला सगळ्या गोष्टी अशक्य वाटणार आहेत, अवघड वाटणार आहेत, जे तुला जमणार नाहीत असं वाटणार आहे. म्हणून बाळा, नेहमी लक्षात घे, जे अवघड वाटेल ते आधी समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि ते आधी करायला घे. त्यामुळं बघ, तुला त्यातली भीती कमी होण्यास मदत होईल. ती भीती तुझी कमी होईल आणि ती गोष्ट तुला करण्याला आवड निर्माण होईल. त्यामुळं जितकं तू अवघड गोष्टी मला जमणार नाहीत म्हणून तू त्याला लांब करण्याचा प्रयत्न करशील, तेवढ्या त्या गोष्टींचं टेन्शन तुला जास्त येत राहणार आहे आणि ती गोष्ट मला जमणार नाही असं वाटत राहणार आहे. त्यामुळे ज्या अवघड गोष्टी असतात ते सुरुवातीला करायला घे. सोप्या गोष्टी काय तुला जमणारच आहेत, त्यामुळे सोप्या गोष्टी नंतर करू शकतोस, पण अवघड गोष्टी आधी हातात घे. मग बघ, तुला त्यात रुची निर्माण होईल आणि तुझी भीती देखील कमी व्हायला मदत होईल. मग ती कोणतीही गोष्ट असू दे बाळा, हे गोष्ट तू नेहमी लक्षात घे, कारण स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. तू कुठलीही गोष्ट करत असताना स्वामींचं एकदा नाव घे आणि तुझ्या कामाला सुरुवात कर. मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो. जर तुला विश्वास असेल की तू हे काम पूर्ण करू शकतोस, तर तू नक्कीच पूर्ण करू शकतोस. कारण ज्या गोष्टी लोकांना सहजपणे मिळतात त्याची किंमत नाही केली जात बाळा, त्यांच्याकडून ती लोक किंमत करली जात नाहीत. त्यामुळं नेहमी तुला या गोष्टींची जाणीव आहे, कारण तू प्रत्येक गोष्ट जवळून पाहिली आहेस. कष्ट काय असतात, संघर्ष काय असतो ते तू जवळून पाहिला आहेस. त्यामुळे तुला त्याची किंमत आहे आणि तू वेळेनुसार सगळ्या गोष्टींना महत्त्व देतोस. त्यामुळे ते लोक तुझ्या आयुष्यामध्ये असणं किंवा नसण्याने काही फरक पडणार नाही आणि कुणालाही ते महत्त्व देणार नाही. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य करत राहा आणि ज्यावेळी तुझं नाव होईल किंवा तुझी प्रगती होईल त्यावेळी तेच लोक तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाहीत. नेहमी लक्षात घे, असा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उगवतच असतो बाळा, नेहमी लक्षात घे. त्यामुळं स्वतःला तू एकमेव असं समज. लोक जर देवामध्ये पण दोष काढत असतात बाळा, तर तू तर माणूस आहेस, माणूस म्हणून जन्माला आहेस. त्यामुळं तुझ्याकडे तर कितीतरी दोष असतील असं या दृष्टिकोनातून लोक बघणारच. त्यामुळं तू त्यावरती नाराज होऊ नकोस किंवा कोणताही आक्षेप करू नकोस. तू तुझं कार्य करत राहा. कारण बाळा, चालताना नेहमी सरळ आणि खांदा उंच करून चाल. बोलताना लोकांच्या डोळ्यात डोळं घालून बोल. त्यामुळे बघ तुझा आत्मविश्वास कसा वाढतो. कारण प्रत्येक वेळी तू समोर असणाऱ्यांसमोर झुकावं असं काही नाही आहे. त्यामुळं तुझ्या आवाजामध्ये जर गोडवा असेल तर तू नेहमीच लोकांची मनं जिंकणार आहेस, हे नेहमी लक्षात घे. त्यामुळं कटू आणि असत्य असं जर बोललास तर तू लोकांना आवडणारच नाहीस. त्यामुळं चेहऱ्यावरती आनंद, थोडंसं हसू आणि शब्दामध्ये गोडवा ठेव. त्यामुळं बघ तुझ्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदाचे क्षण येतील. जे लोक निरर्थक वायफळ बडबड करतात, फुकटचा वेळ घालवत असतात, त्यामुळं त्या लोकांकडे दुर्लक्ष करू नकोस आणि त्यांच्या नादाला लागून तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. तुझी किंमत कमी करून घेऊ नकोस बाळा. कारण जे मेहनती आणि कष्टाळू लोक असतात तर ते लोक या लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात, कारण ते त्यांचा फुकटचा वेळ वाया घालवत असतात. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य करत राहा. कारण अशा लोकांना जग किंमत देत नाही किंवा त्यांना विचारतही नाहीत. त्यामुळं तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. प्रत्येक वेळी जर टाइमपास करणं बंद केलं तर तुला लोक समजून घेतील, किंमत देतील आणि मान देतील. नाहीतर लोक तुला चुकीचं समजूत काढतील आणि तुझ्याकडे चुकीच्या दृष्टीने बघतील आणि तुला चुकीचे समजतील. त्यामुळे तुझ्याकडे लक्ष देणंही बंद करतील. त्यामुळं नेहमी लक्षात घे बाळा, जर स्वतःची किंमत राखायची असेल आणि स्वतःला एक वेगळं महत्त्व द्यायचं असेल, तर समाजात टिकून राहायचं असेल, तर तुला स्वतःला आधी एक चांगलं व्यक्तिमत्व बनवावंच लागेल. तुला त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची किंमत करावी लागेल. कारण वेळ ही अशी वस्तू आहे जी आपल्या हातात कधीच राहत नाही. बाळा, नेहमी लक्षात घे, तू कोणत्याही लोकांसोबत बोलताना, मग ते तुझ्या जवळचे असतील किंवा लांबचे असतील, तू कधीही त्यांच्यासोबत बोलताना तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, तुझ्याकडे असणाऱ्या पैशाबद्दल, तुझ्या अडचणी किंवा तुझी एखादी कमजोरी त्याबद्दल तू भविष्यामध्ये ज्या काही योजना केल्या असतील
जे काही नियोजन केलं असेल त्याबद्दल कधीही कोणासोबत चर्चा करू नकोस किंवा सांगूही नकोस. कारण कधीही अतिप्रमाणित प्रामाणिक राहिलं आणि सगळ्या गोष्टी आपण समोरच्याला विश्वास ठेवून सांगायला लागलो तर लोक कधी तुझ्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतील हे सांगता येत नाही बाळा. त्यामुळं कधीही नेहमी ही गोष्ट लक्षात घे. जर लोकांसमोर तू एखादी गोष्ट बोलून दाखवली असेल तर ती साध्य करण्यावर तू नेहमी लक्ष दे. आणि जर ती गोष्ट साध्य करण्यासाठी तू प्रयत्नच केले नाहीस किंवा ती गोष्ट तू साध्य केली नाही तर लोक तुझ्या बोलण्यावरील विश्वास त्यांचा उडून जाईल. त्यामुळे लोकांशी बोलताना कधीही अति बडबड करू नका किंवा जास्त स्पष्टीकरण देऊ नका. त्यामुळं काही न बोलता काही स्पष्टीकरण न देता शांतपणे शांत विचार करून आपल्याकडे स्वतःकडे संयम ठेवून तू गोष्टी करण्यावर भर दे, कृती करण्यावर भर दे. त्यामुळं तुझा वेळ वाचणार आहे आणि तुझ्या कामाला यश देखील मिळणार आहे. त्यामुळं जास्त अशा लोकांमध्ये गुंतून न राहता तू तुझ्या करिअरकडं फोकस कर. त्यामुळे तुझं आयुष्य सुधारणार आहे, चांगलं होणार आहे. बाळा नेहमी लक्षात घे, ज्यावेळी तू दुःखात असशील किंवा तुला सतत अडचणी येत असतील, कोणी तुला सहकार्य करणारं नसेल त्यावेळी इतर लोकांना ते बघून आनंदच होणार आहे. ते तुला त्यावेळी मदत करणार नाहीत किंवा तुझं दुःख समजून घेणार नाहीत. उलट त्यांना हसू येईल, आनंद होईल की बघा हा कसा अडचणीत आहे हे पाहून तो त्यांना आनंदच होणार आहे. आणि ज्यावेळी तू तुझ्या स्वतःच्या पायावर असशील किंवा तू काहीतरी घडवलं असेल किंवा तू आनंदी असशील, जरी तुझ्याकडे काही नसलं तरी देखील तू मनापासून समाधानी आहेस किंवा आनंदी आहेस, तरी देखील तू इतरांना मदत करतोयस, सहकार्य करतोयस, तर हे पाहून ते जळणार आहेत. तर ह्याच्या विरुद्ध ह्या गोष्टी होत असतात बाळा. नेहमी लक्षात घे, समाजात अशीही लोक आहेत जे तुझ्या आजूबाजूला आहेत, तुझ्या अगदी जवळची देखील आहेत, जे असे तुझ्यासोबत वागत असतात. त्यामुळं त्या लोकांकडे नेहमी तुला दुर्लक्ष करायचं आहे, त्यांच्या मनावर घ्यायचं नाही. कारण ते लोक फक्त पाठीमागून बडबडणार आहेत, बोलणार आहेत आणि त्यानंतर तुझी एकदाची वेळ आली की ते सगळे विसरून जाणार आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी तू जर डोक्यात घेऊन बसलास तर नुकसान तुझंच होणार आहे, इतकं लक्षात घे. कारण बोलणारे बोलत राहतात, फक्त आपण फरक पडून घ्यायचा नाही, आपलं कार्य आपण करत राहायचं. कारण बाळा कसं आहे, परिस्थिती पाहून संवाद थांबवणं नेहमीच आवश्यक असतं. ज्या गोष्टी तू कोणासोबत सांगतोस, कोणासमोर सांगतोस, तर ह्या गोष्टीला देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जिथं तुझं काय मत आहे विचारलं जात नाही ना, तिथं तू जास्त बोलूही नकोस आणि थांबवूही नकोस. त्यामुळं समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. गरज नसताना अनावश्यक कुठल्याही गोष्टी लोकांना तू सांगू नकोस. त्यामुळं तुझंच तिथं वेळ वाया जाणार आहे आणि तुलाच चुकीचं ठरवलं जाणार आहे. त्यामुळं जे लोक तुला समजून घेतील किंवा तुझं बोलणं त्यांना पटेल अशा लोकांसमोर तू तुझे विचार मांड. त्यामुळं त्यांना तुझ्याकडून चांगल्या गोष्टी कळणार आहेत, ज्ञान मिळणार आहे, ते शिकणार आहेत, त्यांना तुझा अनुभव मिळणार आहे. त्यामुळं तू समाजामध्ये वावरताना शांत राहायचं, जास्त ऐकायचं, कमी बोलायचं, जास्त ज्ञान संपादन करायचं आणि स्वतःला किंमत वाढवायची आणि आपल्यापाशी असलेलं ज्ञान इतरांना द्यायचं. एवढ्याच गोष्टी तू लक्षात घे आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा सकारात्मक बदल घडतो. कारण जर तुम्ही लोकांच्या नजरेत स्वतःची किंमत वाढवलेली पाहायची असेल तर आधी तुला स्वतःची किंमत वाढवावी लागेल आणि तुला आधी इतरांशी तुलना करणं बंद करावं लागेल आणि इतरांशी भेदभाव न करता तुला स्वतःच्या कामावर लक्ष द्यायला हवं. आणि बाळा कसं आहे ना, नेहमी लक्षात घे, समोरचा व्यक्ती तू जर एखादी गोष्ट सांगत असेल, तो एका गोष्टीमध्ये पारंगत असेल, तर तू एक गोष्ट सांगत असाल तर समोरचा त्याच्या डबल वाढवून सांगणार. तू एक काम करतोस तर ते डबल त्याच्या दुप्पट वाढवून तुला सांगतील, एकाचं 2 करून सांगतील. तर असेही लोक आजूबाजूला असतात. त्यामुळे त्या लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही किंवा त्याला वरचढ असं काही उत्तरही द्यायला जात नाही, प्रत्युत्तरही द्यायचं नाही. त्यामुळे तिथे तुझी किंमत तू अजिबात कमी करून घ्यायचं नाही. कारण तुला माहिती आहे तू सक्षम आहेस, तू हुशार आहेस आणि तुला सगळ्या गोष्टी चांगल्या जमतात जे तू स्वतः करतोस, प्रयत्न करतोस. असं नाही आहे की दुसऱ्यांचं श्रेय तू घेऊन फिरतोस. तर समाजात असंही काही लोक आहेत तुझ्या आजूबाजूला असतील, अगदी तुझ्या जवळचेही असतील, जे इतरांचं श्रेय स्वतः घेऊन फिरतात. कष्ट दुसरे करतात पण त्याचं श्रेय, त्याचा फायदा सगळा इतर घेऊन फिरत असतात आणि समाजामध्ये वावरत असतात. असेही लोक तुझ्या आजूबाजूला असतील. पण बाळा तू एकमेव असा आहेस की जे प्रत्येक अडचणीमधून तू स्वतः मार्ग काढलेला आहेस आणि कष्ट करत आहेस प्रामाणिकपणे आणि कुठल्याही गोष्टी मिळवण्यासाठी तू स्वतः मेहनत घेत आहेस. कोणत्याही गोष्टी तू स्वतः शिकत आहेस. असं नाही आहे की इतरांनी झाड लावलेलं आहे आणि त्याची फळं तू खातोयस, असं नाही आहे बाळा.
तर तू बी पेरल्यापासून ते वृक्षाला वाढवण्यापासून रोपाचं मोठं वृक्ष करण्यापर्यंत तू मेहनत घेतली आहेस. त्यामुळेच तुला आज आयुष्यामध्ये हे सोन्याचे दिवस बघायला मिळतात बाळा, जे प्रत्येकाच्या आयुष्यात नसतात. त्यामुळे नेहमी लक्षात घे, स्वामींचा आशीर्वाद तर नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तू जे प्रयत्न करतोस, जर ते एखाद्या प्रयत्नामध्ये तुला अपयश आलं असेल तर त्या अपयशाला यशामध्ये बदलण्याची क्षमता स्वामींकडे आहे. तर नेहमी लक्षात घे बाळा, क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि क्षणात नव्हत्याचं होतं देखील होतं, हे तू कधीही विसरू नकोस. त्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये देखील असाच चमत्कार घडणार आहे आणि सगळ्या गोष्टी नेहमीच चांगल्या होणार आहेत. त्यावेळी तुला हे माझे बोल नक्कीच आठवतील आणि हा संदेश मी स्वामींचा ऐकला होता हे तुला त्यावेळी कळून येईल बाळा. तोपर्यंत स्वामींची साथ तुला आहे, तोपर्यंत तुला कोणाच्याही साथीची गरज पडणार नाही बाळा. आणि माझी निरंतर तुला साथ आहे, कारण ब्रह्मांडाचा विश्वनायक श्री स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. प्रत्येक सजीवाची स्वामींना काळजी आहे आणि त्यामुळं सर्वांकडे माझं लक्षही आहे. त्यामुळे बाळा, नेहमी तू तुझं कार्य करत राहा. इतर लोक कसे आहेत किंवा कसे वागतात याकडे लक्ष न देता तू स्वतःवरती लक्ष केंद्रित कर आणि तुझं कार्य करत राहा. मग बघ, स्वामी नेहमी तुझ्या कष्टाला यश देतील, नेहमी तुझ्या कष्टाला फळ देतील. बाळा, नेहमी लक्षात घे, एखाद्या व्यक्तीने 4 भिंती बांधल्या म्हणजे त्याचं घर बनतं असं नाही आहे. जेव्हा एखादी स्त्री त्या घरात रोज स्वतःला गाडून घेऊन काम करते, तेव्हा त्या घराला घरपण येतं बाळा. तेव्हा ते घर एक मंदिर बनत असतं. ही गोष्ट नेहमी त्या व्यक्तींनी लक्षात ठेवावी. बाळा, तुझ्या आजूबाजूला असंही लोक असतील जे वड्याचं तेल वांग्यावर काढतात. त्यामुळं अशा लोकांचा राग कधीही अनावर होत असतो. त्यामुळं अशा लोकांसोबत कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. त्यामुळं त्यांना काही समजावूनही सांगायला जायचं नाही. ज्यावेळी त्यांचा राग निवडेल किंवा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल, त्यावेळी त्यांच्यामध्ये बदल नक्कीच घडेल आणि ते तुमची माफी देखील मागतील. पण अशा व्यक्तींवर तुमचा वेळ तुम्ही वाया घालवू नका. त्यामुळं नेहमी लक्षात घे बाळा, कारण एक असतं आणि गोष्टी होतात दुसऱ्या. त्यामुळं ह्या गोष्टी अशा होत असतात आणि वड्याचं तेल वांग्यावर निघत असतं. त्यावेळी अशा वेळी आपण संयम ठेवायचा, आपण आपलं शांत डोक्याने काम करत राहायचं आणि आपला राग नियंत्रण ठेवायचं. त्यामुळं बघ, तुझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो आणि तुला रागावर नियंत्रण असेल, तुझ्या मनावर संयम असेल आणि तर तुला कुठल्याच गोष्टी अशक्य वाटणार नाहीत आणि नेहमीच तू समाधानी असशील. बाळा, जोपर्यंत तुझ्या कोणत्याही अपेक्षा, तुझा राग, संयम ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असतील, त्याच्यावरती तुझं नियंत्रण असेल, कुठल्या वेळी कुठली गोष्ट करायची किंवा कधी काय करू नये याचं नियंत्रण तुझ्याकडे असेल, तर बघ बाळा, आयुष्यामध्ये तुझ्यासारखा सुखी आणि समाधानी दुसरा व्यक्ती कुणी नसेल, हे नेहमी लक्षात घे. तर त्या व्यक्तीसोबत तुझी स्वामी आई नेहमीच तुझ्या पाठीशी आहे.